नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, मी तुम्हाला आज व्होकॅब्युलरी हा टॉपिक इथं घेणार आहे. कारण बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये व्होकॅब्युलरी एक क्रुशियल रोल प्ले करत आहे. त्यामुळं माझा एक प्लॅन आहे की व्होकॅब्युलरीवर एक सिरीज ऑफ व्हिडिओज टाकण्याचा एक प्लॅन चालू आहे. कारण बरेचसे जे एक्झाम्स आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, जसे की तलाठी भरती आहे, आरोग्य सेवा भरती आहे, ग्रामसेवक भरती आहे, त्याच्यानंतर बँकिंगचे जेवढे काही एक्झाम्स आहेत, MPSC जेवढे काही एक्झाम्स आहेत, तिथे की इंग्लिश व्होकॅब्युलरी क्रुशियल रोल प्ले करत असते. त्याच्यामुळं मी ते प्लॅन केलेलं आहे की सो दॅट आय कॅन गिव्ह यू अ सिरीज ऑफ व्हिडिओज ऑन व्होकॅब्युलरी. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल इफ यू लाईक माय व्हिडिओज. चला मग पाहूया. तर आपला पहिला व्होकॅब्युलरी काय ते आपण इथं पाहूया. चला, पहिला व्होकॅब्युलरी आहे तुमचा इन्कारनेशन. बघा, इन्कारनेशन अतिशय इम्पॉर्टंट वर्ड आहे की तुम्हाला हे शब्द, असे शब्द तुम्हाला जर वाचायचं असेल सो दॅट यू शुड गो विथ अ न्यूजपेपर. जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला असे शब्द आढळतात आणि हे शब्द तुम्हाला कुठे एक्झाममध्ये विचारले जातात. त्यामुळे हे शब्द तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. सो इन्कारनेशन म्हणजेच काय, त्याचा मिनिंग होतो, अवतार होत असतो. आणि त्याचा जो फॉर्म आहे बघा, त्याचा फॉर्म आहे, त्याचा नाऊन फॉर्म आहे. म्हणजेच काय होते, प्रत्येक शब्दाला एक काय आहे, स्वतःचं एक नाव असते आणि ते नाव आहे इन्कारनेशनचं इथं नाऊन आहे. जे आपण इन्कारनेट म्हणत असतो ते होत असते ॲडजेक्टिव्ह होत असते. अँड सिनॉनिम पहा, सिनॉनिम म्हणजेच काय, हे समानार्थी शब्द. कारण प्रत्येक शब्दाचा आपण जर त्याचा अँटोनिम्स आणि सिनॉनिम्स आपण जर बघत असाल तर आपली व्होकॅब्युलरी काय होत असते, स्ट्रॉंग होत असते. मग पुन्हा पुन्हा तेच शब्द आपल्याला वाचण्याची तर गरज पडत नाही. सो सिनॉनिम आहे बघा, एम्बॉडिमेंट आणि एपिटोम, हे काय आहे, त्याचा समानार्थी आहे. त्यानंतर मी एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्यासाठी इथं. सी इज द इन्कारनेशन ऑफ हर मदर. ती तिच्या आईचा अवतार आहे असं इथं या वाक्यामधून आपल्याला सांगितलेलं आहे. आय होप दॅट यू अंडरस्टूड दिस वर्ड थरोली. हे चला मग का दुसरा शब्द काय बघा, अबॅन्डन. की बऱ्याच वेळेस आपण काय करत असतो, त्याग करत असतो, बऱ्याच गोष्टी आपण काय सोडून देत असतो, बऱ्याच गोष्टी आपण वाईट हॅबिट जे आहेत, वाईट सवय आहेत, ते आपण काय अबॅन्डन करत असतो. किंवा आपण एखादा घर काय अबॅन्डन करत असतो. इन अ मूवीज वी कॅन सी दॅट अबॅन्डन बंगलोज. आपण बऱ्याच काय मूवीजमध्ये आपण पाहू शकतो की अबॅन्डन बंगलोज हे कसे असतात ते आपण पाहू शकतो. जो अबॅन्डन इथं दिलेला आहे तो वर्ब आहे का, हे फॉर्म आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की ते शब्दाचा फॉर्म का आहे. आणि त्यानंतर मी काय शब्दाचा फॉर्म काय तर का सांगत आहे, कारण बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये शब्दांचं काय वरील शब्द नाऊन आहे, वर्ब आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला काय ते विचारतात. त्यानंतर आहे सिनोनिम. बघा, सिनोनिमचं सीज होत असते, पहिला मिनिंग आहे, त्याच्यानंतर फोसॅक. ओके, दोघांचेही सिनोनिम आहे. त्यानंतर आहे सी हॅड अबॅन्डन हर ड्रीम. बघा, हे एक्झाम्पल दिलेलं आहे, ती त्याचं स्वप्न काय केलेलं आहे, अबॅन्डन केलेलं आहे. त्यानंतर आहे दुसरा जो एक्झाम्पल मी इथं ठेवलेला आहे, द पीपल शुड अबॅन्डन देअर इमोरल हॅबिट्स. का जी काही इमॉरल हॅबिट्स आहेत लोकांनी ते अबॅन्डन करायला पाहिजे, असं ह्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, तर लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वर्ड. त्यानंतर बघा अबोर. अबोर म्हणजे तिरस्कार करणे. किंवा बऱ्याच गोष्टीचा आपण काय तिरस्कार करत असतो इथं. सो व्हॉट एव्हर वी डोंट लाईक वी जस्ट हेट दोज थिंग्स. आपण ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही त्या गोष्टी आपण तिरस्कार करत असतो. त्यानंतर अबोरचं मिनिंग होत असते बघा, इथं आहे अबोर म्हणजेच काय वर्ब. त्याच्यानंतर आहे अबोरन्स. आपण जेव्हा म्हणत असतो ते नाऊन होत असते. जेव्हा आपण अबोरंट जेव्हा म्हणत असतो ते ॲडजेक्टिव्ह होत असते. लेट्स सी द सिनॉनिम्स. सिनॉनिम्स बघा काय आहे ते बघा, हेट आहे, त्याला लीत आहे, लईत आहे आणि डिटेस्ट आहे. हे झाले त्यांचे सिनॉनिम्स आहेत. त्यानंतर आहे बघा अबॉमिनेट आहे, डिस्पाइज आहे, डिटेस्ट आहे, एक्सक्रेट आहे. हे शब्द काय त्याचे सिनॉनिम्स आहेत. एवढे शब्द तुम्हाला जर माहीत झालं तर तुम्हाला काय बऱ्याच गोष्टी आपण बऱ्याच पद्धतीने तुम्ही काय हे शब्द तुम्ही काय वापरू शकता. एक्झाम्पल मी दिलेलं आहे तुम्हाला संपूर्ण अजून काय चांगलं समजण्यासाठी. आय अबोर व्हायलन्स इन एनी फॉर्म. बघा, कसल्याही पद्धतीचं जे काय व्हायलन्स आहे मी अबोर करतो किंवा मी त्या व्हायलन्सचा काय करतो, तिरस्कार करतो, असं सांगितलेलं आहे. चला मग पाहूया आपण नेक्स्ट वर्ड. ओके, बघा अबायडिंग म्हणजेच काय, कायमचा. कायमचा म्हणजेच काय, एखादा मोबाईल घेतला जर तुम्ही ते काय कायमचं असते का, नसते. काही वर्ष तुम्ही वापरता आणि त्यानंतर तुम्ही काय चेंज करत असता. अबायडिंग म्हणजेच काय, ड्युरेबल, जे टिकाऊ वस्तू असते त्याला आपण काय म्हणतो, अबायडिंग म्हणत असतो. अबायडिंग म्हणल्यानंतर आपण काय होत असते, अबायडिंग हा ॲडजेक्टिव्ह आहे,
त्यानंतर अबाईड आपण जेव्हा म्हणत असतो ते काय वर्ब होत असते. त्यानंतर त्याची मिनिंग जो आहे कंटिन्यू फॉर अ लॉंग टाईम, जे काय बऱ्याच काळापर्यंत चालत असते त्याला अबाइडिंग वी कॅन से दॅट. गॉट इट. सिनॉनिम आहे एन्ड्युरिंग आहे, ड्युरेबल आहे, इमोर्टल आहे. इमोर्टल विच कॅन नॉट बी डाय. बघा ज्या गोष्टी काय मरत नाही, ज्या गोष्टीला मृत्यू नसते त्याला इमोर्टल आपण म्हणू शकतो, त्याला ड्युरेबल म्हणू शकतो, एन्ड्युरिंग म्हणू शकतो. सी हॅड अन अबाइडिंग मेमरी. त्याची काय मेमरी कशी होती, अबाइडिंग होती, बिकॉज सी नेव्हर फॉरगेट्स एनिथिंग. त्यानंतर अब्स्कॉन्ड होत असं बघा. अब्स्कॉन्ड म्हणजे पळून जाणे. एखादा कैदी तर पळून जात असेल, किंवा एखादा तुम्ही काही जप्त करून ठेवला किंवा एखाद्याला कैद करून ठेवला, त्या व्यक्ती जर पळून जात असेल, सो वी कॅन से दॅट ही अब्स्कॉन्ड फ्रॉम द जेल, ही अब्स्कॉन्ड फ्रॉम माय हँड, का माझ्या हातातून निसटला किंवा पळून गेला. वी कॅन से लाईक दॅट. त्यानंतर इथं शब्द येतो बघा. अब्स्कॉन्ड म्हणजे काय वर्ब होत असतो. मिनिंग आहे टू डिपार्ट सिक्रेटली निघून जाणे, अँड हाईड वन सेल्फ किंवा स्वतः लपून बसणे. त्याच्यानंतर सिनॉनिम्स आहेत बघा. तुम्ही सिनॉनिममध्ये समजून घ्या. ब्रेकआउट, त्याच्यानंतर क्लिअर आउट, त्यानंतर स्केप, फ्ली आहे, रन अवे आहे आणि रन ऑफ आहे. हे सगळे काय सिनॉनिम म्हणजेच काय त्याचे समानार्थी इथं दिलेलं आहे. त्यानंतर मी एक्झाम्पल दिलेलं आहे. तर मेनी पीपल abscond फ्रॉम प्रॉब्लेम्स. बघा बरेचसे लोक काय करतात, प्रॉब्लेमपासून ते काय पळून जात असतात. हे आपल्याला इथं समजून घेणं अत्यंत गरजेचं राहील. गॉट इट. की मेनी पीपल abscond फ्रॉम द प्रॉब्लेम. बरेच लोक इथं प्रॉब्लेमपासून काय करतात, पळून जात असतात. आय नेव्हर absconded फ्रॉम एनी प्रॉब्लेम. बघा मी कधीही प्रॉब्लेमपासून पळून गेलेलं नाही असं इथं सांगितलेलं आहे. लेट्स सी द अनदर वर्ड हिअर. ओके. अबॉलिश म्हणजे रद्द करणे. बऱ्याच गोष्टी आपण रद्द करत असतो. आपल्या मीटिंग रद्द कसं करतो, बऱ्याच वेळेस आपल्याला एक्झाम आपली काय रद्द होत असते, की बऱ्याच आपले काय प्लॅनिंग आपले काय रद्द होत असते. देअरफॉर वी कॅन यू सी दॅट आय हॅव अबॉलिश माय प्लॅन. मी माझे जे काय प्लॅन आहे ते अबॉलिश केलं. सी हॅड अबॉलिश हर मीटिंग. ती तिची मीटिंग अबॉलिश केलं आहे. ओके. द युनिव्हर्सिटी हॅज बीन अबॉलिश द एक्झामिनेशन. युनिव्हर्सिटीने एक्झाम रद्द केलेला आहे. इन दॅट वे या पद्धतीने आपण काय करू शकतो, अबॉलिश हा शब्द इथं काय वापरू शकतो. त्यानंतर बघा अबॉलिशची जी काय फॉर्म होते तिथं काय होतं, वर्ब याला आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर अबॉलिशेबल म्हणजे काय ॲडजेक्टिव्ह होत असतो. अबॉलिशर म्हणजे काय वन हू अबॉलिश करणारा व्यक्ती, त्याला आपण नाऊन म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा अबॉलिशमेंट आपण जेव्हा म्हणत असतो ते पण काय होत असते, नाऊन होत असते. आता जे सिनॉनिम आहे नलिफाय आणि अंडो. हे जे काय आहे रद्द करणे. समजा आपण एखादी गोष्ट लॅपटॉपमध्ये डिलीट केल्यानंतर आपण त्याला एक अंडू म्हणून एक ऑप्शन येत असते. इफ यू कुड डू दॅट अंडो देन यू विल गेट अगेन दोज थिंग्स. म्हणजे ते काय तुम्ही डिलीट केलेल्या गोष्टी आहेत ते रद्द केलेल्या आहेत. कोणी त्याचं मिनिंग बघा. टू एंड द ऑब्झर्वन्स. कधी ऑब्झर्वन्स आपण काय एंड करणे, की कधी गोष्ट ऑब्झर्व करायचं. इफेक्ट ऑफ समथिंग इच लॉ सच ॲज लॉ. बघा कायदा वगैरे आपण काय एखादा जर काय खूपच काय टॉर्चरस असेल तर आपण तसे कायदे आपण रद्द करत असतो. इथं सी हॅज अबॉलिश्ड हर मीटिंग. ती तिची मीटिंग इथं काय केलेलं आहे, अबॉलिश केलेलं आहे. गॉट इट. चला मग पाहूया नेक्स्ट स्लाइड. अबॉरिटी म्हणजे निष्फळ. अबॉरिटी हे ॲडजेक्टिव्ह आहे. अबॉरिटीला जेव्हा आपण म्हणत असतो ते काय ॲडजेक्टिव्ह होत असते. अबॉरिटिव्हनेस जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा नाऊन होत असते. आणि मिनिंग तशी आहे इम्परफेक्टली, परफेक्ट नाही, इम्परफेक्टली फॉर्म ऑर डेव्हलप. एखादी गोष्ट काय इम्परफेक्टली झाली असेल, एखादी गोष्ट इमॅच्युअर्डली झाली असेल तेव्हा आपण त्याला अबॉरिटिव्ह असं म्हणू शकतो आपण. निष्फळ त्याचं मिनिंग होत असते. त्याचं सिनॉनिम आहे बघा, फ्रुटलेस आहे, फ्युटाईल आहे. त्याच्यानंतर त्याची जे काही एक्झाम्पल मी ते दिलेलं आहे, हिज एपोर्ट्स वेअर अबॉरेटिव्ह. त्याची जे काही एपोर्ट्स होते ते काय होते, अबॉरेटिव्ह होते. ओके. चला आपण पाहूया नेक्स्ट. अब्रीज म्हणजे संक्षिप्त. जेव्हा म्हणत असतो अब्रीज म्हणजे वर्ब होत असते, अब्रीजर म्हणजे नाउन होत असते. अब्रीज म्हणजे संक्षिप्तपणे एखाद्या शॉर्ट पद्धतीने आपण सांगतो. शॉर्ट एक्सप्लेनेशन आहे. शॉर्टमध्ये एखादी गोष्ट आपण एखाद्याला समजून सांगत असेल, ही हॅज एक्सप्लेन इन अब्रीज, वी कॅन से लाईक दॅट. सिनॉनिम्स आहेत बघा. शॉर्टन, कर्टेल, त्याचे कट बॅक, हे काय शब्द आहेत त्याचे सिनॉनिम्स आहेत. मिनिंग आहे शॉर्टन इन ड्युरेशन. एखाद्या काही ड्युरेशनमध्ये काय शॉर्टन म्हणजे कमी वेळामध्ये सांगण्या गोष्टी त्याला अब्रीज वी कॅन से. सी ऑलवेज अब्रीजेस हर स्पीच. ती नेहमीच काय करत असते, त्याची स्पीच काय अब्रीज करत असते, शॉर्टमध्ये करत असते त्याची स्पीच. गॉट इट.
त्यानंतर अब्रट हा शब्द आहे बघा. अब्रट म्हणजेच काय होतंय, अचानक एखादी गोष्ट सडन घडत असेल, इमिडिएटली घडत असेल, ते अनएक्सपेक्टेड जर घडत असेल एखादी गोष्ट, तर आपण म्हणू शकतो आपण काय, ते काय अब्रप्ट आहे. की अब्रप्ट म्हणजे ॲडजेक्टिव्ह, सिनोनिम आहे सडन. मीनिंग होत असते त्याचे इन्व्हॉल्विंग सडन स्टेप, राईज और ड्रॉप. एखादी गोष्ट काय हे सडनली काय राईज होत असेल, ओके, वॉटर लेवल काय सडनली राईज होत असते, फ्लड वॉटर आहे सडनली ते काय अब्रप्टली काय होते, वाढत असते, अब्रप्टली ते काय कमी होत असते. अब्रप्टली ही रीच इन टू माय रूम, अचानक तो माझ्या रूममध्ये काय पोहोचलेला आहे. लाईक वाईज वी कॅन say that it is we can use abrupt. The road came to an abrupt end. बघा, रोड काय अब्रप्टली एंड झालेला आहे. हिअर we have seen abrupt word. Okay, thank you so much for watching this short video, and we'll meet in next video. Till then, bye.